गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण मागच्या लेक्चरमध्ये रजिस्टिव्ह सर्किट, इंडक्टिव्ह सर्किट आणि कपॅसिटिव्ह सर्किट स्टडी केलं आहे. आता या तीन सर्किटच्या आयडिया यूज करून आपल्याला आज स्टडी करायचं आहे LCR सिरीज सर्किट. हा पॉईंट आपल्या बोर्डच्या बुकमध्ये आहे की नाही मला माहीत नाही, पण आपल्या आपल्याला नीट आणि जेईसाठी मात्र हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपल्याला इंडक्टिव्ह सर्किट, कपॅसिटिव्ह सर्किट आणि रजिस्टिव्ह सर्किट ह्या तिन्ही सर्किटचे इक्वेशन्स, त्यांचे फेज डायग्रॅम याच्यामध्ये यूज करायचे आहेत. तर आता मी पहिल्यांदा ते तीन सर्किट रिवाईज करतो. जर रजिस्टिव्ह सर्किट असेल तर EMFचं रिलेशन असतं E=E0 साईन ओमेगा टी आणि करंटचं रिलेशन असतं I=I0 साईन ओमेगा टी. In case of resistive circuit, current and EMF are in same phase. There is no phase difference between current and EMF. Okay. There is no leading, no lagging. Current and EMF both are in same phase. इंडक्टिव्ह सर्किट असेल तर EMFचं रिलेशन असतं E=E0 साईन ओमेगा टी आणि करंटचं रिलेशन असतं I=I0 साईन ओमेगा टी मायनस π/2. In case of inductive circuit, current and EMF are out of phase with phase difference minus π/2 radian. In case of inductive circuit, current is lagging by the angle of π/2 किंवा EMF is leading by the angle of π/2. तुमच्या लक्षात आलं ना, EMFचा फेज अँगल ओमेगा टी आहे आणि करंटचा फेज अँगल ओमेगा टी मायनस π/2 आहे. याचा अर्थ EMF पेक्षा करंट π/2 अँगलनं मागे आहे, म्हणजे करंट लॅग करतोय बाय द अँगल ऑफ π/2 किंवा EMF लीड करतोय बाय द अँगल ऑफ π/2. हे जर कपॅसिटर असेल, कपॅसिटरच्या केसमध्ये करंटचं रिलेशन असतं EMFचं रिलेशन असतं E=E0 साईन ओमेगा टी, तर करंटचं रिलेशन असतं I=I0 साईन ओमेगा टी प्लस π/2. इन केस ऑफ कपॅसिटिव्ह सर्किट, करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स प्लस π/2 रेडियन. करंट इज लीडिंग द EMF बाय द अँगल ऑफ π/2 किंवा EMF इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ π/2. हे क्लिअर झालं. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट EMF सेम पेज, नो लीडिंग नो लॅगिंग. इंडक्टिव्ह सर्किट असेल तर EMF विल लीड बाय द अँगल ऑफ π/2 किंवा करंट विल लॅग बाय द अँगल ऑफ π/2. कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट इज लीडिंग बाय द अँगल ऑफ π/2 किंवा EMF इज लॅगिंग बाय द अँगल ऑफ π/2. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे LCR सिरीज सर्किट. आता बघा, व्हेन इंडक्टर, कपॅसिटर अँड रजिस्टर म्हणजे LCR आर कनेक्टेड इन सिरीज across a source of alternating EMF, then circuit is called as LCR series circuit. When inductor, capacitor and a resistor are connected in series across source of alternating EMF, then circuit is called as LCR series circuit. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण 11thलाचे स्टडी केलंय. जर सिरीज सर्किट असेल तर तिन्ही सर्किट कंपोनंटमधला करंट सेम असेल, बरोबर आहे ना. सिरीजमध्ये करंट सेम असतो आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडिव्हिज्युअल सर्किट कंपोनंट इज डिफरंट. तर या तिघांमधला देखील करंट I असणार आहे. VL इज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, VC व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर अँड VR व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर. तर E हे झालं रिझल्टंट EMF किंवा टोटल EMF. ओके, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. सिरीज सर्किट आहे त्यामुळं तिन्ही सर्किट कंपोनंटमधला करंट सेम असणार. सो इंडक्टर, कपॅसिटर आणि रजिस्टर या तिघांमधून फ्लो होणारा करंट किती आहे? I. पण सिरीजमध्ये व्होल्टेज डिफरंट असतं. सो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर आलं VL, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर आलं VC, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर आलं VR. तर E म्हणजे रिझल्टंट EMF. आता बघा, करंट इज नथिंग बट EMF इंटू अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट पर्टिक्युलर डिव्हाइस. सॉरी, किंवा आपण असं रिलेशन यूज करूया. व्होल्टेज म्हणजे EMF
इज इक्वल टू करंट इंटू अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट डिव्हाइस. हा जर रजिस्टर असेल तर ह्याचं अपोजिशन म्हणजे रजिस्टन्स असेल. हा जर इंडक्टर असेल तर ह्याचं अपोजिशन म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल. आणि हा जर कपॅसिटर असेल तर त्याचं अपोजिशन म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल. हे आपण मागच्या डेरिव्हेशनमध्ये स्टडी केलं आहे, बरोबर आहे. सो ई एम एफ म्हणजे व्होल्टेज अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. सो ई एम एफ इज नथिंग बट करंट इंटू अपोजिशन. देअरफॉर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर is nothing but current into XL. Inductive reactance symbol XL. Voltage drop across capacitor is nothing but I into XC. Voltage drop across resistor is nothing but I into R. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आपण काय केलं, इंडक्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप, कपॅसिटरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आणि रजिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप ऑब्टेन केला. त्यासाठी रिलेशन यूज केलं ई एम एफ इज इक्वल टू करंट इंटू अपोजिशन. इट इज जस्ट लाईक ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू अपोजिशन. इथे व्होल्टेजला आपण ई एम एफ म्हटलं आहे आणि प्रत्येक डिव्हाइसचं अपोजिशन वेगळं आहे, त्यामुळे ई एम एफ इज इक्वल टू करंट इंटू अपोजिशन. देअरफॉर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर फॉर्म्युलाला आय इंटू एक्सेल. एक्सेल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, अपोजिशन ऑफ इंडक्टर. व्ही सी आलं आय इंटू एक्सी. एक्सी म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, अपोजिशन ऑफ कपॅसिटर. व्ही आर म्हणजे आय इंटू आर. आर म्हणजे रजिस्टन्स, अपोजिशन ऑफ रजिस्टन्स. ओके. मग आता आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करायचं आहे फेज डायग्राम. हे फेज डायग्राम ड्रॉ करता येणं खूप इम्पॉर्टंट. डेरिव्हेशन अगदी सोपं आहे, फक्त तुम्हाला फेज डायग्राम ड्रॉ करता यायला पाहिजे. आता तिन्ही सर्किट कंपोनंटमधला करंट सेम आहे, त्यामुळे करंटला मी रिप्रेझेंट करतो ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तिन्ही सर्किट कंपोनंटमधला करंट सेम आहे, त्यामुळं करंटला मी रिप्रेझेंट केलं ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता पहिल्यांदा रजिस्टरला मी मार्क करतो. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट आणि ई एम एफ दे आर इन सेम फेज. म्हणजे ज्या लाईनवर करंट असेल त्याच लाईनवर व्होल्टेज पण येणार. मग आय इज करंट फ्लोईंग थ्रू रजिस्टर, तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज याच लाईनवर आलं. हे झालं व्ही आर. लक्षात आलं का? आय म्हणजे करंट फ्लोईंग थ्रू रजिस्टर, व्ही आर म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर. रजिस्टिव्ह सर्किटला करंट आणि व्होल्टेज दे आर इन सेम फेज, त्यामुळे हा जर करंट असेल तर रजिस्टरचं व्होल्टेज पण याच लाईनवर येणार, बरोबर आहे. आता आपण मार्क करूयात इंडक्टिव्ह सर्किटला. आय इज करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टर, बरोबर आहे. इंडक्टरच्या केसमध्ये करंट लॅग करतो बाय द अँगल ऑफ पाय बाय 2 किंवा व्होल्टेज लीड करतं बाय द अँगल ऑफ पाय बाय 2. मग आय जर इंडक्टरमधला करंट असेल तर इंडक्टरचं व्होल्टेज पॉझिटिव्ह वायवर येणार. हे झालं व्ही एल, बरोबर आहे. बघा, करंटपेक्षा व्होल्टेज किती अँगलनं लीड केलं? पाय बाय 2नं लीड केलं. मी काय म्हटलं कळलं का? आय इज करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टर, व्ही एल इज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर. इंडक्टरच्या केसमध्ये करंट पाय बाय 2नं लॅग होतो किंवा व्होल्टेज पाय बाय 2नं लीड करतं. मग हा जर करंट असेल तर इंडक्टरचं व्होल्टेज पाय बाय 2नं पुढे जाणार, म्हणजे ते कुठे आलं? ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. आता कपॅसिटिव्ह सर्किटला मार्क करूयात. आय इज करंट फ्लोईंग थ्रू कपॅसिटर, व्ही सी इज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर. कपॅसिटरच्या केसमध्ये करंटपेक्षा व्होल्टेज पाय बाय 2नं लॅग करतं, बरोबर आहे. मग आय जर करंट इन कपॅसिटर असेल तर त्याचं व्होल्टेज इथे येणार. बघा, करंटपेक्षा व्होल्टेज पाय बाय 2नं मागे आलं, बरोबर आहे. किंवा व्होल्टेजपेक्षा करंट पाय बाय 2नं पुढे गेला. डायग्राम लक्षात आला? रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट आणि ई एम एफ सेम फेजमध्ये, त्यामुळे सेम लाईनवर येतील. इंडक्टर असेल तर त्याच्यामध्ये करंट पाय बाय 2नं लॅग करतो किंवा ई एम एफ पाय बाय 2नं लीड करतो. त्यामुळं हा जर इंडक्टरमधला करंट असेल तर त्याचं व्होल्टेज पाय बाय 2नं लीड केलं, त्यामुळे ते पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आलं. कपॅसिटिव्ह सर्किटमधला करंट आय आहे. कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर ई एम एफ पाय बाय 2नं लॅग करतो. मग हा जर करंट असेल तर ई एम एफ पाय बाय 2नं मागे आला, म्हणजे तो कुठे आला? ऑन निगेटिव्ह वाय ॲक्सिस आला. आता बघा, इथे एकाच लाईनला दोन वेक्टर आलेत, व्ही एल आणि व्ही सी. आता ॲक्च्युली व्होल्टेज आणि करंट हे दोघंही स्केलर आहे. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येतंय का?
करंट आणि व्होल्टेज स्केलर आहेत. फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी आपण ह्या क्वांटिटी स्केलर असताना पण त्यांना ॲज अ व्हेक्टर ट्रीट करतोय. ओके, कारण हे जर मॅथमॅटिकली सॉल्व करायचं म्हटलं तर हे डेरिव्हेशन एवढं कॉम्प्लिकेटेड आहे की ते तुमच्या डोक्यावरनं जाईल. त्यामुळे हे तुमच्या सिलेबसमध्ये घेतलेलंच नाही आहे. मग तुमच्या सिलेबसमध्ये फक्त फेज डायग्रामवरनं रिलेशन प्रूव्ह करायचे. मग फेज डायग्रामवरनं रिलेशन प्रूव्ह करायचे. तर आता बघा, व्होल्टेज ही क्वांटिटी स्केलर आहे, पण फॉर सेक ऑफ सिम्प्लिसिटी तिला आपण कन्सिडर केलं ॲज अ व्हेक्टर. मग हे ते दोन व्हेक्टर आलेत, व्ही एल आणि व्ही सी. आता डायग्रामवरून लगेच क्लिअर होते की आपल्या केसमध्ये व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सी आहे. बरोबर आहे. मग ऑब्व्हियसली या दोघांचा रिझल्टंट येणार व्ही एल मायनस व्ही सी. सॉरी. तर बघा, ह्या दोघांचा रिझल्टंट किती आला, व्ही एल मायनस व्ही सी, आणि डिरेक्शन आली इन द डिरेक्शन ऑफ ग्रेटर व्हेक्टर. आपलं व्ही एल आणि व्ही सीमध्ये व्ही एल ग्रेटर आहे, त्यामुळं रिझल्टंट आला तो व्ही एल मायनस व्ही सी आला. ओके, आता व्ही सीचा प्रॉब्लेम संपला, व्ही एलचा प्रॉब्लेम संपला. ह्या दोन व्हेक्टरचा कंबाईन इफेक्ट म्हणजे व्ही एल मायनस व्ही सी आलं आणि हा व्ही आर आला. बरोबर आहे. आता आपल्याकडे दोन व्हेक्टर आहेत, व्ही आर आणि व्ही एल मायनस व्ही सी. ह्या पॅरोग्रामच्या दोन साईड आहेत. मग मी पॅरोग्राम कंप्लीट करतो. देन अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ, इफ टू व्हेक्टर्स रिप्रेझेंट टू ॲडजस्टंट साइड ऑफ पॅरोग्राम, then diagonal drawn from same common point will represent resultant vector. तर हा झाला रिझल्टंट व्हेक्टर, आणि रिझल्टंट व्हेक्टरचा करंट सोबतचा फेज अँगल आहे फाय. ओके, तर हा झाला फेज डायग्राम फॉर एल सी आर सिरीज सर्किट. आता इन केस ऑफ एल सी आर सिरीज सर्किट फेज अँगल इज नॉट फिक्स. जसं इंडक्टरला फेज अँगल फिक्स आहे -π/2, कपॅसिटिव्ह सर्किटला फेज अँगल फिक्स आहे +π/2, रजिस्टिव्ह सर्किटला फेज अँगल फिक्स आहे 0. तसं एल सी आर सिरीज सर्किटला फेज अँगल फिक्स नसतो. तो फेज अँगल मे बी 20 असेल, मे बी 30 डिग्री असेल, मे बी 50 डिग्री असेल, मे बी 60 डिग्री असेल. इट विल डिपेंड अपॉन व्हॅल्यू ऑफ एल सी आर. तुम्ही किती मॅग्निट्यूडचा इंडक्टर यूज करताय, किती मॅग्निट्यूडचा कपॅसिटर यूज करताय, किती मॅग्निट्यूडचा रजिस्टर यूज करताय, त्यावर हा फेज अँगल डिपेंड असेल. मी काय म्हटलं लक्षात आलं, तुम्ही एल सी आरचे व्हॅल्यू काय चूज करताय अकॉर्डिंग टू तो फेज अँगल फिक्स होईल. सो इन केस ऑफ एल सी आर सिरीज सर्किट फेज अँगल इज नॉट फिक्स, इट इज आर्बिटरी. इट विल डिपेंड अपॉन व्हॅल्यू ऑफ एल सी आर. आता या केसमध्ये बघा, मी व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर याला कन्सिडर केले ग्रेटर दॅन व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर, म्हणून या सर्किटला म्हणतात इंडक्टर डॉमिनेटिंग एल सी आर सिरीज सर्किट. जे लोक जेई नीट करतायत त्यांनी याकडे लक्ष द्या, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा फेज डायग्राम ड्रॉ करताना मी व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सी घेतलंय, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर इज ग्रेटर दॅन व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर घेतलंय. ओके, तर या केसमध्ये व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सी आहे, त्यामुळे या सर्किटला म्हणतात इंडक्टर डॉमिनेटिंग एल सी आर सिरीज सर्किट. ओके, मग आता बघा, ही साईड म्हणजे व्ही एल मायनस व्ही सी झालं. देन अकॉर्डिंग टू पॅरोग्राम लॉ ई इज इक्वल टू अंडर रूट, आपला फॉर्म्युला असतो p² + q² + 2pq cos θ. आपलं p म्हणजे व्ही आर आहे आणि q म्हणजे व्ही एल मायनस व्ही सी आहे, आणि ह्यांच्यामध्ये अँगल किती आहे 90 डिग्री आहे. सो हे आलं अंडर रूट VR² + व्ही एल मायनस व्ही सी होल स्क्वेअर. बरोबर आहे, प्लस 2VR व्ही एल मायनस व्ही सी कॉस 90. ती पुढची टर्म 0 होणार आहे, त्यामुळे घ्यायची गरज नाही. आपल्याला हे माहिती आहे, दोन वेक्टर जर एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचा रिझल्टंट किती असतो √p² + q². सो रिझल्टंट ई एम एफ आला √VR² + व्ही एल मायनस व्ही सी होल स्क्वेअर. सो ई इज इक्वल टू व्ही आर म्हणजे आय इंटू आर. इथे बघा, व्ही आर म्हणजे आय इंटू आर. मग व्हॅल्यू पुट करतो, हे आलं आय इंटू आर होल स्क्वेअर प्लस आय एक्सेल मायनस
आय एक्स सी होल स्क्वेअर. आय स्क्वेअर कॉमन निघेल. सो आय इज इक्वल टू हे आलं ई इज इक्वल टू आय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी होल स्क्वेअर. दिस इज रिझल्टंट EMF ऑफ LCR सिरीज सर्किट. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही हवं तर असं पण लिहू शकता. ई इज इक्वल टू आय अंडर रूट हे आलं आर स्क्वेअर प्लस एक्सेल म्हणजे एल ओमेगा मायनस एक्सी म्हणजे 1/c ओमेगा होल स्क्वेअर. ओके, सो रिझल्टंट EMF अक्रॉस LCR सिरीज सर्किट फॉर्म्युलाला I इज इक्वल टू आय इंटू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर किंवा ई इज इक्वल टू आय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एल ओमेगा मायनस 1/c ओमेगा होल स्क्वेअर. क्लिअर झालं? ओके, आता बघा ह्याच्यावरनं ई अपॉन आय इज इक्वल टू आलं अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर. बरोबर आहे. आता EMF डिवायडेड बाय करंट दॅट इज नथिंग बट अपोजिशन. बरोबर आहे ना? EMF डिवायडेड बाय करंट इज नथिंग बट अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट सर्किट. आता LCR सिरीज सर्किटचं जे अपोजिशन असतं त्याला इम्पेडन्स म्हणतात आणि त्याचा सिम्बॉल असतो झेड. सो इम्पेडन्स आला अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर. Opposition offered by LCR series circuit to the flow of electric current is called as impedance. आणि इम्पेडन्सचा फॉर्म्युला काय आला अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर. क्लिअर झालं? किंवा याला असं पण लिहू शकता अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एल ओमेगा मायनस 1/c ओमेगा होल स्क्वेअर. तर हे झालं फॉर्म्युला फॉर इम्पेडन्स. क्लिअर झालं? आपण रिझल्टंट EMF काढला त्याच्यावरनं इम्पेडन्स देखील काढला. क्लिअर झालं का? इम्पेडन्स इज नथिंग बट अपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आणि इम्पेडन्सचं युनिट असेल ओहम. इम्पेडन्सचं युनिट काय असतं? ओहम. क्लिअर झालं? आता रिसिप्रोकल ऑफ इम्पेडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. हे पण आपल्याला JEE साठी लागेल. रिसिप्रोकल ऑफ इम्पेडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स आणि याचं युनिट असेल मोज. रिसिप्रोकल ऑफ इम्पेडन्स इज कॉल्ड ॲज ॲडमिटन्स. ओके, आता हा डायग्राम बघा, फेज डायग्राम बघा. मी करंट आणि EMF ह्यांच्यामधला फेज डिफरन्स देखील फाइंड करतो. टॅन फाय इज इक्वल टू हे आलं VL मायनस VC अपॉन VR म्हणजे टॅन फाय इज इक्वल टू हे आलं IXL मायनस IXC अपॉन IR. आय कॉमन निघून कॅन्सल होईल. सो टॅन फाय इज इक्वल टू आलं XL मायनस XC अपॉन R. ओके, हा झाला फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF फॉर LCR सिरीज सर्किट. ओके, मग XL म्हणजे एल ओमेगा आणि XC म्हणजे 1/c ओमेगा. याचा अर्थ फायची व्हॅल्यू कशावर डिपेंड असणार? इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रजिस्टरच्या व्हॅल्यूवर डिपेंड असणार. क्लिअर झालं? सो फॉर LCR सिरीज सर्किट करंट अँड EMF आर आउट ऑफ फेज विथ आर्बिटरी फेज डिफरन्स फाय. कोण लीड करेल कोण लॅग करेल हे देखील सांगता येत नाही आपल्याला. जसं इंडक्टरमध्ये EMF लीड करतो, कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट लीड करतो, रजिस्टरमध्ये लीडिंग लॅगिंग तसं काही नसतं कारण फेज डिफरन्स 0 असतं. तसं LCR सिरीज सर्किट असेल तर फेज डिफरन्स फिक्स नाही आहे आणि EMF लीड करेल की करंट लीड करेल हे देखील आपल्याला सांगता येत नाही. हे कशावर डिपेंड असेल? इट विल डिपेंड अपॉन ऑन द व्हॅल्यूज ऑफ LCR. आता इथे मी जो फेज डायग्राम ड्रॉ केलाय त्याच्यामध्ये मी
VL इज ग्रेटर दॅन VC घेतलंय, बरोबर आहे. या सर्किटला म्हणतात इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट. VL इज ग्रेटर दॅन VC आहे. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर इज ग्रेटर दॅन व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर. म्हणून या सर्किटला काय म्हणायचं, इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट. लक्षात आलं, कळलं का तुम्हाला. तर आपण आज काय स्टडी केलं बघा. आज आपण इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी केला, तो म्हणजे इम्पेडन्स. इम्पेडन्स म्हणजे इफेक्टिव्ह अपोजिशन ऑफ LCR सिरीज सर्किट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि इम्पेडन्सचा फॉर्म्युला असतो √R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर किंवा √R² प्लस L ओमेगा मायनस 1/C ओमेगा होल स्क्वेअर. रिसिप्रोकल ऑफ इम्पेडन्स इज नथिंग बट ॲडमिटन्स. tan phi फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF तो असतो XL मायनस XC अपॉन R. सो फॉर LCR सिरीज सर्किट करंट आणि EMF आउट ऑफ फेज जातात विथ आर्बिटरी फेज डिफरन्स फाय. आणि हा फाय फिक्स नसतो, ही व्हॅल्यू डिपेंड असते ऑन द व्हॅल्यूज ऑफ L, C अँड R. कोण लीड करेल कोण लॅग करेल हे देखील सांगता येत नाही. हे पण कशावर डिपेंड असेल, ऑन द व्हॅल्यू ऑफ L, C अँड R. फेज डायग्राम बघा. आता या फेज डायग्राममध्ये करंटपेक्षा EMF लीड करतोय. जर सर्किट इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल, मी काय म्हणतो पुन्हा एकदा नीट ऐका. जर सर्किट इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल तर EMF लीड करेल विथ रिस्पेक्ट टू करंट. कळलं का. इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल तर इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल तर EMF लीड करेल दॅन कपॅसिटर. ओके. आता सपोज करा जर कपॅसिटर डॉमिनेटिंग सर्किट असेल तर फेज डायग्राम कसा आहे. हा झाला करंट. रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट आणि EMF सेम फेज मध्ये असतात. मग हा जर करंट असेल तर हा झाला VR, बरोबर आहे. इंडक्टिव्ह सर्किट असेल तर करंटपेक्षा EMF π/2 न लीड करेल, बरोबर आहे. म्हणजे हे झालं VL. करेक्ट आहे का. इंडक्टर असेल तर करंटपेक्षा EMF π/2 न पुढे असणार आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह वायवर येणार. आता कपॅसिटर असेल, कपॅसिटरमध्ये करंटपेक्षा EMF π/2 न लॅग करतो, मग हे झालं VC. आता इथे बघा, मी VC इज ग्रेटर दॅन VL घेतलंय, बरोबर आहे. मी VC इज ग्रेटर दॅन VL घेतलंय. तर या टाईपचं सर्किट असतं, याला म्हणतात कपॅसिटर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट. मग आता इथे एका लाईनला दोन व्हेक्टर आलेत, मग रिझल्टंट काय येणार, VC मायनस VL येणार. VC मायनस VL. मग आता पॅरोग्रामच्या दोन साईड आल्या, पहिली साईड आली VR आणि दुसरी साईड आली VC मायनस VL. मग पॅरोग्राम कंप्लीट करतो. तर हा झाला रिझल्टंट EMF आणि हा आला फेज अँगल फाय. जर कपॅसिटर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल, जर कपॅसिटर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल तर करंट लीड करेल, EMF लॅग करेल. ओके. मगाचा डायग्राम बघा, मी पुन्हा एकदा दाखवतो. इंडक्टर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट होतं तर तिथे EMF लीड केला होता, करंट लॅग केला होता. जर कपॅसिटर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट असेल तर त्या केसमध्ये EMF लॅग करेल आणि करंट लीड करेल. क्लिअर झालं. मग या केसमध्ये EMFचा फॉर्म्युला काय येईल बघा. EMFचा फॉर्म्युला येईल I √R² प्लस XC मायनस XL होल स्क्वेअर. मगाची हेच रिलेशन XL मायनस XC आलं होतं, बरोबर आहे का. जर कपॅसिटर डॉमिनेटिंग सर्किट असेल तर हे रिलेशन काय येणार, XC मायनस XL होल स्क्वेअर. सो EMFचं रिलेशन येईल I √R² प्लस 1/C ओमेगा मायनस L ओमेगा होल स्क्वेअर. कपॅसिटर डॉमिनेटिंग सर्किट असेल तर पहिल्यांदा XC येईल आणि नंतर XL येईल. इंडक्टर डॉमिनेटिंग असेल तर पहिल्यांदा XL येईल नंतर XC येईल. आता इम्पेडन्स ऑफ कपॅसिटर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट फॉर्म्युला येईल
अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सी मायनस एक्सेल होल स्क्वेअर किंवा झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस 1/c ओमेगा मायनस एल ओमेगा होल स्क्वेअर. हा झाला इम्पेडन्सचा फॉर्म्युला. या केसमध्ये फेज अँगल येईल टॅन फाय इज इक्वल टू एक्सी मायनस एक्सेल अपॉन आर. रिलेशनमध्ये काही चेंजेस नाही आहेत, फक्त एक्सेलच्या जागी तुम्ही एक्सी लिहू लागलाय. इंडक्टर डॉमिनेटिंग असेल तर पहिल्यांदा एक्सेल लिहायचं आणि कपॅसिटर डॉमिनेटिंग असेल तर पहिल्यांदा एक्सी घ्यायचं. क्लिअर झालं. मग जनरली 90% न्यूमरिकल हे इंडक्टर डॉमिनेटिंग वालेच असतात. मग आता बघा आपला इम्पेडन्सचा फॉर्म्युला आला. इम्पेडन्स इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी होल स्क्वेअर. बरोबर आहे. आता जर सर्किट प्युअरली रजिस्टिव्ह सर्किट असेल, इफ सर्किट इज प्युअरली रजिस्टिव्ह सर्किट, तर एक्सेल 0 असेल, एक्सी 0 असेल. मग त्या केसमध्ये झेड इज इक्वल टू आर येणार. बरोबर आहे. जर सर्किट प्युअरली रजिस्टिव्ह असेल तर एक्सेल 0, एक्सी 0. मग त्या केसमध्ये झेड इज इक्वल टू काय आलं, आर आलं. बरोबर आहे. जर सर्किट प्युअरली इंडक्टिव्ह असेल तर आर 0 असेल, एक्सी 0 असेल. मग झेड इज इक्वल टू काय येणार, एक्सेल येणार. बरोबर आहे. जर सर्किट प्युअरली कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर आर 0 येणार, एक्सेल 0 येणार. मग झेड इज इक्वल टू एक्सी येणार. बरोबर आहे. आता फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट, जर सर्किट एल आर सर्किट असेल, ओके, आता एल आर सर्किट असेल तर एक्सी 0 होईल. मग एल आर सर्किटचा इम्पेडन्स येईल झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. जर सर्किट एल आर सिरीज सर्किट असेल, ओके, जर सर्किट एल आर सिरीज सर्किट असेल तर इम्पेडन्स काय येईल, झेड इज इक्वल टू एक्सी 0 होणार. या फॉर्म्युल्यात एक्सी 0 होणार कारण सर्किटमध्ये दोनच कंपोनंट आहेत, इंडक्टर आणि रजिस्टर. जर एल आर सिरीज सर्किट असेल तर त्याचा इम्पेडन्स काय येईल, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर किंवा झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एल ओमेगा होल स्क्वेअर. आणि त्याचा फेज अँगल येईल टॅन फाय इज इक्वल टू एक्सेल अपॉन आर. ओके, लक्षात आलं. एल आर सिरीज सर्किट लक्षात आलं. आता सपोज करा जर सी आर सिरीज सर्किट असेल, सी आर सिरीज सर्किट, याचा अर्थ सर्किटमध्ये कोण आहे, कपॅसिटर आणि रजिस्टर आहे, इंडक्टर नाही आहे. मग हा फॉर्म्युला कसा येईल बघा, ह्याच्यामध्ये एक्सेल 0 होणार. म्हणजे झेड इज इक्वल टू आलं अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर किंवा झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस 1/c ओमेगा होल स्क्वेअर. कळलं. जर सी आर सिरीज सर्किट असेल तर इम्पेडन्स एवढा आला. ओके, ह्याचा फेज अँगल किती येईल बघा, टॅन फाय इज इक्वल टू एक्सी अपॉन आर. हा झाला त्याचा फेज अँगल. लक्षात आलं. तर एल आर सर्किट, एल आर सिरीज सर्किट आणि सी आर सिरीज सर्किट हे आपल्याला जेई नीटसाठी लागणारे पॉईंट आहेत. मग त्यांचा इम्पेडन्स किती आला. जनरली एल आर सर्किट असेल तर इम्पेडन्सला रिॲक्टन्स असा शब्द पण यूज करतात. ओके, इम्पेडन्सच्या ऐवजी काय म्हणतात, रिॲक्टन्स. रिॲक्टन्स ऑफ एल आर सिरीज सर्किट किंवा रिॲक्टन्स ऑफ सी आर सिरीज सर्किट. कळलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट राहिलं ते एल सी. तर एक लक्षात ठेवायचं, इंडक्टर आणि कपॅसिटर कधीही सिरीजमध्ये कनेक्ट होत नसतात. त्यामुळं एल सी सिरीज सर्किट असला प्रकार नसतो. कळलं का. इंडक्टर आणि कपॅसिटर हे कायम पॅरललमध्ये कनेक्ट करायचे असतात, त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट करत नाहीत. सो एल सी सिरीज सर्किट असत नाही. तर आज आपण काय स्टडी केलं बघा, एल सी आर सिरीज सर्किट स्टडी केलं. त्याच्यावरनं मी तुम्हाला 2 इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले, इंडक्टर डॉमिनेटिंग एल सी आर सिरीज सर्किट,
कपॅसिटर डॉमिनेटिंग LCR सिरीज सर्किट, मग त्याच्यावरनं आपण LR सर्किट आणि CR सर्किट यांचा इम्पेडन्स आणि फेज अँगल यांचे फॉर्म्युले डिटरमाइन केले. ठीक आहे, बाकीचं पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. थांबूया.